आज आपण सर्वजण जमलो आहोत आपल्या वाचाल तर वाचाल या उपक्रमाअंतर्गत आपण जो पुस्तक वाचनाचा किंवा आध्यात्मिक आपले गुरु किंवा तत्सम विषयावर भाष्य करण्यासाठी आपण हे व्यासपीठ उपलब्ध केलेलं आहे. तर आज आपल्या समोर येत आहेत सौ वृषाली देशमुख. श्रद्धेय स्वर्गीय वामनराव देशपांडे यांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे तर त्याच्यावर ते आज भाष्य करणार आहेत. तर आपण सर्वजण उत्सुक आहोतच ऐकायला. वृषालीताई, पुढची सूत्र आपल्याकडे. ओम श्री स्वामी समर्थ. कृताताई आणि अनघाताई दोघींनाही प्रथम आत्मवंदन. तुमच्यामुळे ही संधी मिळाली आज छान बोलायला या समूहावर. धन्यवाद ताई. आज मी आपल्या ध्यान समूहावर माझे गुरुवर्य श्री वामनराव देशपांडे यांनी लिहिलेला गीतेतील भक्तियोग या विषयावरील काही निवडक श्लोकांवर त्यांनी जे भाष्य केलं आहे त्याचं वाचन करणार आहे. तत्पूर्वी बाबा माझ्या आयुष्यात कसे आले त्याबद्दल मी थोडक्यात सांगते. माझ्या आयुष्याच्या रंगपटलावर श्री स्वामी समर्थ आणि शंकर महाराज यांच्या गुरुभक्तीने प्रथम सुरुवात झाली. साधारण 2007 डिसेंबरचा तो काळ होता. मला आध्यात्मिक वाचनाची खूप आवड होती. काही दिवसातच डोंबिवलीमध्ये स्वामींच्या मठाची लायब्ररी सुरू झाली. वेगवेगळ्या विषयांवरील आध्यात्मिक पुस्तकं माझ्या वाचनात येऊ लागली. जणू स्वामींनाच माझी तळमळ कळली म्हणून ज्ञानाचं दालन स्वामींनीच खोललं. असंच वाचन करता करता मला लायब्ररीमध्ये आध्यात्मिक लेखन करणारे लेखक, साहित्यिक, कविवर्य श्री वामनराव देशपांडे यांची पुस्तकं हाताला लागली. सुरुवातीची पुस्तकं वाचता वाचता त्यांचं लेखन माझ्या मनाला खूपच भावलं. त्यांनी लिहिलेली 365 दिवसांची प्रवचनमालेतील वेगवेगळी पुस्तकं मी वाचून काढली. त्यांनी लिहिलेली ही पुस्तकं म्हणजे उपासना, गाभारा, साक्षात्कार, नामस्मरण, दैनंदिन भागवत इत्यादी होत. ही पुस्तकं जेव्हा मी वाचली तेव्हा मला त्यांना भेटायची खूप उत्सुकता लागली. मी त्यांच्या प्रकाशकांचा पत्ता लिहून काढला आणि ठरवलं की एक दिवस या विभूतीला आपण भेटायचंच आणि त्यांचं दर्शन घ्यायचं. एवढ्यातच डिसेंबर 2007 महिन्यातली दत्त जयंती आली. माझ्या ऑफिसमधील एक साधक श्री फाटक यांचं कल्याणमध्ये सापर्डे या गावात एक दत्त मंदिर आहे. या मंदिरामध्ये प्रवचनासाठी त्यांना प्रमुख वक्त्याची गरज होती आणि दत्त जयंतीच्या दिवशी त्यांनी ते प्रवचन ठेवलं होतं. त्यासाठी मला त्यांनी बाबांना घेऊन यायचं निमंत्रण दिलं. तुम्ही त्यांना घेऊन याल का प्रवचनासाठी प्रमुख वक्ता म्हणून असं सुचवलं. मी लगेच तयार झाले. हा दत्त जयंतीचा दिवस माझ्या आयुष्याला मात्र कलाटणी देणारा ठरला. दत्त जयंतीचा दिवस उगवला. मी आणि बाबा रिक्षेने डोंबिवलीवरून कल्याणला मंदिरात जाण्यासाठी रिक्षेत बसलो. बाबा खूपच बोलके होते. माझी पूर्ण चौकशी त्यांनी रिक्षेमध्ये केली. बोलता बोलता त्यांनी मला अचानक विचारलं, सध्या तू काय करतेस? मीही माझी सगळी माहिती त्यांना सांगितली आणि हेही सांगितलं की मला आध्यात्मिक पुस्तकं वाचण्याची खूप आवड आहे. मी सध्या फक्त वामन देशपांडे या लेखकांचीच पुस्तकं वाचते. मला दुसरी कोणाची पुस्तकं वाचावीशी अजिबात इच्छा होत नाही आणि मला त्यांच्या प्रकाशकांना भेटून त्यांचं दर्शन घ्यायची अनिवार्य ओढ आहे. ऐकता ऐकता त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरला. ते मला म्हणाले, अगं तू इतके वर्ष ज्याचा शोध घेते आहेस तो मीच. हे शब्द माझ्या हृदयात मात्र त्या क्षणी कायमचे कोरले गेले. हे ऐकताच माझ्या कानांवर माझा विश्वासच बसेना की आज दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंनी मला केवढी मोठी भेट दिली. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रूच्या सरीच्या सरी बरसायला लागल्या. आनंदाने मी खूप मोहरून गेले. कारण स्वामींनी माझ्या आयुष्यात बाबांना माऊली रूपात माझ्यासाठीच पाठवलं होतं. खूप वर्षापासून मला पुढील वाटचालीसाठी देहात मला गुरु हवे ही मी स्वामींना प्रार्थना केली होती आणि आज दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंनी ही माझी प्रार्थना ऐकली. ह्याचा मला खूप आनंद झाला.
हा माझ्या आयुष्यातला किती विलक्षण योग होता. त्या दिवसानंतर सलग 15 वर्ष मला बाबांचा सहवास लाभला. बाबा म्हणजे ज्ञानाचं चालते बोलते सागर होते. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या श्वासाश्वासात होती. कोणत्याही ओवीवर ते तासनतास निरूपण करायचे. 2-3 तासामध्ये ते फक्त 2-3 ओव्यांवर आम्हाला समजावून सांगायचे. प्रत्येक ओवीवर ते उदाहरण देऊन माऊली समजावते बाळाला तसं ते सांगायचे. हा सत्संग ऐकताना मनाला खूप आनंद होत असे. ऑफिस सांभाळून मी दर शनिवार रविवार सत्संगाला जायचे. कोणीही नसेल तरी ते मला एकटीला लिहिलेली पानं वाचून दाखवायचे. जीवनातील माझ्या हे एक वेगळंच पर्व स्वामींनी सुरू केलं होतं. बाबांच्या घरी असंख्य पुस्तकं ग्रंथ होते. त्यांचे घर हे ज्ञानाचं माहेर होतं. माझ्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी बाबा त्यांनी लिहिलेली पुस्तकं भेट म्हणून मला आशीर्वादपर द्यायचे. आयुष्यातील तो काळ खूप छान गेला. त्यानंतर मात्र मी बाबांना सोडून कुठेही गेले नाही. कुठेही गेले तरी असं वाटायचं की बाबा माझी वाट पाहत असतील, लवकर घरी जायला हवं. मी कधी कधी एखाद्या तीर्थक्षेत्री गेले तरी म्हणायचे, तू लवकर ये हा, फार दिवस राहू नकोस, मला एकटं एकटं वाटतं. मी शरीराने कुठेही गेले तरी मनाने मात्र गुरुचरणीच असायचे. त्यांच्याकडे कोणीही आलं तरी ते त्यांना ही माझी मानसकन्या हा म्हणून माझी ओळख करून द्यायचे. त्यावेळी माझ्या मनाला खूप अत्यानंद होत असे. कारण त्यांनी मला मुलगी म्हणावं एवढी माझी साधना नव्हती की माझ्यापाशी ज्ञानही नव्हतं. फक्त स्वामी कृपेचाच हा वरद हस्त होता. त्यांचं अपार प्रेम मला लाभलं. ही सगळी स्वामींचीच कृपा. माऊलीला आपल्या बाळाच्या आध्यात्मिक प्रगतीची काळजी असते. म्हणूनच अशा सत्पुरुषांच्या रूपाने योग्य ती व्यक्ती गुरु रूपात स्वामीच आपल्या आयुष्यात पाठवत असतात. दुसऱ्या एका महत्वाच्या 2 व्यक्तींचा उल्लेख आज करावासा वाटतो. ते म्हणजे बाबांची परमशिष्या प्रज्ञा कुलकर्णी. हिने देखील बाबांची खूप सेवा केली. काही मदत लागली तर ती धावत धावत हजर असायची. तिच्याकडूनही बाबांनी खूप आध्यात्मिक लेखन करवून घेतलं. तसेच दुसऱ्या महत्वाच्या उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणजे ऋताताई. ऋताताई देखील बाबांवर खूप प्रेम करायच्या. दर रविवारी बाबांना आवडणारा खाऊ घेऊन हजर असायच्या. मला त्यांचं खूप कौतुक वाटायचं. इतक्या लांबून त्या आतुरतेने भेटायला यायच्या. बाबांमुळेच ऋताताईंशी माझी ओळख झाली. बाबा गेले बाबा गेले पण माझ्या पुढच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ऋताताईंकडे मला सोपवून गेले असंच मला वाटतं. एवढंच मी म्हणेन की ऋणानुबंधाच्या जुळू न पडल्या गाठी, भेटीत तृप्तता मोठी. आजही असंच वाटतं की बाबा गेलेले नाहीत. ते देहाने ते नसले तरी आत्मरूपाने ते आपल्या सहवासातच आहेत हे पदोपदी जाणवतं. त्यांचं लेखन हेच त्यांचं प्रत्यक्ष अस्तित्व आहे हे सतत जाणवतं. दत्त जयंती आता जवळ आली आहे म्हणून मला हे आज सगळं सांगावंसं वाटलं. जून मध्ये बाबा गेल्यानंतर आषाढी एकादशीला त्यांनी लिहिलेलं गीतेतील भक्तियोग या विषयावरील पुस्तक त्यांचं हे प्रकाशित झालं आणि प्रकाशकांनी हे पुस्तक मला भेट म्हणून पाठवलं. हा अनमोल ठेवा आपल्या सगळ्या बंधू भगिनींना मिळावा असं मला मनापासून वाटलं. म्हणून हे आज मी वाचन थोडक्यात करणार आहे. वाचताना काही कमी जास्त झालं तर मला क्षमा करावी. आता मी बाबांच्या अजरामर कार्याला मनपूर्वक नमस्कार करून मूळ विषयाला सुरुवात करते. नमस्कार. भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाची दिव्यवाणी व्यासकृपेने अक्षर वाटेवर प्रथम प्रकट झाली. भगवान श्रीकृष्णाने ऐन युद्ध प्रसंगी कुरुक्षेत्रावर ती प्रगट केली. अत्यंत रहस्यमय असे शाश्वत तत्वज्ञान स्वतः भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला अत्यंत प्रेमाने समजावून सांगितले आणि वेदांताचे सार मंत्रभारल्या श्लोकांमधून प्रगट केले. ज्या भक्तांपाशी भक्तश्रेष्ठ अर्जुनासारखे दैवी गुण पूर्णपणे एकवटलेले आहेत त्याच भक्तांपाशी ज्ञानभारली दिव्य शक्ती निवास करीत असते. अशाच विनम्र भक्तांना ही भगवंताची दिव्यवाणी समजेल. वास्तविक भगवद्गीतेमधले शाश्वत तत्वज्ञान
हा सर्वांसाठी हितोपदेश आहे. तो प्रत्येकाने समजून घेणे कल्याणकारक आहे. अहो अर्जुनाची एपांती जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. श्रोते हो, गीतेमधला श्रीकृष्ण अर्जुन शाश्वत संवाद जो झाला तो स्वतःशी निशब्द होऊन संवाद करावा. इतका संवाद करावा की आपल्या ज्ञानेंद्रियांना सुद्धा त्याची जाणीव होऊ देऊ नये. त्यातला अमृत रस आपण प्रत्यक्ष अनुभवावा. गीतेमधल्या भगवंताच्या पवित्र मुखातून प्रकट झालेल्या शाश्वत सिद्धांताला आपण गाढ लिंगन द्यावे. एकाग्र चित्त करून पुरेशा गांभीर्याने या गीता तत्वज्ञानाचा आपण उपभोग घ्यावा. श्रोते हो, मी तुम्हाला अंतःकरणपूर्वक सांगतो की भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या भक्तिपाठावर बसून या गीता तत्वज्ञानाचे सेवन ज्या परमभक्तांना करता येईल त्यांनीच हा श्रीकृष्ण अर्जुन संवाद श्रवण करावा. हे तत्वज्ञान आपल्या मनात रुजवावं. एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की भक्तांपाशी गीतेविषयी अतूट श्रद्धा हवी. भगवंताप्रती परमभक्ती हवी. संपूर्ण मानवी विश्वाचे कल्याण करण्याची अलौकिक ताकद गीतेच्या तत्वज्ञानात एकवटली आहे. अशा या गीतेचे अखंडपणे वाचन, मनन, चिंतन करून नित्य श्रद्धापूर्वक आपण अध्ययन केले तर ह्या गीतेमधले तत्वज्ञान आपल्या ज्ञानशक्तीच्या आवाक्यात यायला निश्चितच मदत होते. काही महत्वाचे श्लोक छान मला त्याच्यावरचा आवडला म्हणून मी वाचते आता. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवामां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा दुर्लभः. 84 लक्ष योनीच्या प्रवासानंतर मनुष्य योनीची प्राप्ती होते. परमेश्वराने हा मनुष्य जन्म जीवाला एवढ्यासाठीच दिलेला असतो की मनुष्य योनीत अथक साधनेच्या साह्याने माणूस जन्म मृत्यूच्या असह्य प्रवाहातून तरुण जाण्यासाठी पलीकडच्या काठावर तिष्ठत उभ्या असलेल्या मोक्षाचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. हे प्रयत्न फक्त मनुष्य योनीतच सफल होतात. फक्त ज्ञानी माणूस हा मोक्ष मिळवू शकतो. मोक्ष प्राप्तीचा अधिकार परमेश्वराने कृपावंत होऊन फक्त मानवी योनीलाच दिलेला आहे. परंतु आपल्याला प्राप्त झालेल्या या भाग्यशाली मनुष्य योनीचा भगवंताच्या प्राप्तीसाठी वापर न करता सर्वसामान्य अज्ञानी माणूस केवळ देहाच्या आसक्तीमुळे प्रपंचात रममाण होण्यात व्यर्थ वेळ खर्च करतो आणि पुन्हाच्या जन्म मृत्यूच्या राट गडग्यात अडकतो. म्हणून प्रत्येक साधक भक्ताने लक्षात ठेवावे की हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे तो केवळ स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठीच मिळालेला आहे. विषयांचे सुख उपभोगण्यासाठी नाही. इतर योनी ज्या असतात त्या केवळ दैहिक सुख भोगण्यासाठी असतात. म्हणून भगवंत म्हणतात की पुष्कळ जन्म मृत्यूच्या अखंड चालणाऱ्या चक्रात गरागरा फिरून झाल्यावर प्राप्त झालेल्या मनुष्य जन्मात आपण मनाशी विचारपूर्वक निश्चय केला पाहिजे की या संपूर्ण विश्वात सर्व काही परमात्माच आहे. त्याच्याच प्रेरणेने विश्वाचे व्यवहार चालतात. संपूर्ण विश्व हे एका परमात्मा तत्वाने व्यापलेलं आहे. हे ज्या ज्ञानी माणसाला अथक उपासनेनंतर ज्ञात होते तो श्रेष्ठ साधक भक्त शेवटी परमात्म्याला शरण जातो. असे महात्मे फार दुर्मिळ असतात. पार्था, मी परमात्मा परमेश्वर अवतारी जन्म घेऊन सर्व जीवांचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या अमर्त्य लोकात वावरतो आहे. शेवटी तू माझा असा एक परमभक्त आहेस की तुला माझं अदृश्य अस्तित्व सर्वार्थाने ज्ञात झाले आहे. मुख्य म्हणजे तुला हे लवकर ज्ञात झाले आहे की वासुदेव हा सर्व, मीच सगळीकडे व्यापून आहे. तुझ्यासारखे हे श्रेष्ठ महात्मे या विश्वात खूप दुर्मिळ असतात रे. ज्ञानदेवानी हा श्रेष्ठ श्लोक उलगडून सांगताना म्हटले आहे की तैसी गुरुकृपा उरवा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तेथे साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. ते वेळी जयाकडे वास पाहे, तेहुना मीची तया एको आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. पार्था, हा जो ज्ञानी भक्त असतो तो अष्टप्रहर माझ्याच नामात दंग असतो. त्यामुळे मी माझ्या अंतर्यामी आणि या ज्ञानी भक्ताच्या अवतीभोवती मी परमेश्वर विलक्षण चैतन्यदायी अनुभव जो प्रत्यक्ष घेतो तो साक्षात्कारी अनुभव शब्दातीत असतो.
गुरुकृपेचा उषक्कल जेव्हा होतो तेव्हाची ज्ञानाची शुद्ध आणि सात्विक कोवळी ऊन पसरतात, तेव्हा हे न संपणारे ऐश्वर्य प्रगट होते. अशा या दिव्य क्षणी त्या ज्ञानी पुरुषोत्तमाची नजर जिथे जिथे जाते तिथे तिथे त्याला माझं ईश्वरी रूप दिसू लागते. तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याने डोळे मिटले तरी त्याच्या हृदय गाभाऱ्यात मीच बसलेलो आहे, सर्वत्र मीच भरून आहे. हा दिव्य साक्षात्कार तो अष्टप्रहर अनुभवू लागतो. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव म्हणजे मीच आहे. पार्था, असा ज्ञानी भक्त हा दिव्य भगवंत दर्शनाचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवतो. असा हा श्रेष्ठ ज्ञानी भक्त मला अत्यंत प्रिय असतो. पुढची ओवी आहे, श्लोक आहे. अनन्य निश्चयंतो माम एर जनार परुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ज्या परमभक्तांची भगवंत निष्ठा अनन्य असते ते भाग्यवान ईश्वरनिष्ठ परमभक्त हे ज्ञान पातळीवर पूर्णांशाने जाणतात की आपण जे जे काही दृष्टीने पाहतो, श्रवणेंद्रियाने ऐकतो, आपल्याला प्रत्येक क्षणी जी जाणीव होत असते, जे जे काही आपल्याला समजते, हे सर्व एका परमेश्वरामुळेच आहे. तसेच आपण ह्या सर्व अनुभवांचे परिवर्तन जे होत असते हे भगवंताचं माया स्वरूप आहे, ही तीव्र जाणीव त्यांना होते. त्यांची अपार श्रद्धा असते की सर्व काही भगवंताच्या अस्तित्वानेच भरलेलं आहे. त्यामुळे अशा श्रेष्ठ परमभक्तांची ममत्व बुद्धी मर्त्य अनुभवात क्षणभर सुद्धा गुंतून पडत नाही. असे भाग्यवान दृढवर्ती भक्त भगवंतामध्ये अष्टोप्रहर मनाने गुंतलेले असतात. खरे तर ते नामसाधनेत अखंड गर्क असतात. त्यांचे भगवंत प्राप्तीचे साधन आणि जे साध्य करायचे ते भगवंत, हे साध्य हे केवळ भगवंतच असते. फक्त भगवंताला शरण जायचे, त्याचीच उपासना सदैव करायची आणि भगवंतालाच प्राप्त करून घ्यायचे, हाच दृढ भाव त्यांच्या स्थिर मनात अखंड जागृत अवस्थेत असतो. कारण ह्या भक्तांना तीव्रपणे जाणवलेले असते की फक्त भगवंत शाश्वत आहे आणि त्याने निर्माण केलेलं हा मायावी विश्व पूर्णपणे नाशवंत आहे. त्या भक्तांचे नित्याचे व्यवहार ही सुद्धा भगवंताचीच उपासना आहे. या भावनेने त्यांचे सर्व व्यवहार केवळ भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच असतात. भगवंत म्हणतात की पार्था, अशा या प्रेमळ अनन्य भक्तांना मी अप्राप्य वस्तूंची नित्य प्राप्ती करून देतो, तोच योग आहे. आणि अशा प्रकारे भाग्याने प्राप्त झालेल्या या सर्व अप्राप्य वस्तूंचे मी सतत रक्षण करतो, हा त्या वस्तूंचा क्षेम आहे. ह्याचा सोपा अर्थ असा की भगवंताचे साक्षात सगुण साकार दर्शन घडणे हा दुर्मिळ योग आहे. या अभूतपूर्व अनुभवाचे सदैव रक्षण करणे हा त्या परमभक्ताचा क्षेम आहे. माझ्या ठिकाणी जो नित्य मग्न असतो त्या भक्ताचा योगक्षेम सुद्धा मीच चालवतो. याचा आणखी एक अर्थ असा आहे की साधकाला त्याच्यासाठी आवश्यक असलेली साधन संपत्ती त्याच्या नकळच त्याला भगवंत प्राप्त करून देत असतात आणि त्या साधनांचे रक्षण सुद्धा भगवंत करत असतात. या श्लोकातला गुढार्थ असा की भगवंताची निरनिराळ्या प्रकारे निष्ठेने सेवा करणे हा जो परमभक्ताचा निखळ आनंद असतो, तसा तो आनंद भक्ताची सेवा करून मिळवत असतो. ह्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि भगवान अर्जुनाचे विलक्षण असे रोमांचकारी भक्त आणि भगवंत संबंध होत. भगवंत म्हणूनच आपल्या अर्जुन नावाच्या परमभक्ताला केवळ एक सत्य सांगतात की पार्था, तू लक्षात घे की भक्त ज्या उत्कटतेने मला शरण येतो त्याला मी सुद्धा त्याच उत्कटतेने मजपाशी निरंतर आश्रय देतो. ध्वनी प्रतिध्वनी सारखे हे माझे त्याच्याशी प्रेमाचे संबंध असतात रे. ज्ञानदेवाने प्रस्तुतच्या श्लोकावर भाष्य करताना दृष्टांत देत म्हटले आहे की पै सर्व भावेसी उकिते ते गोपिले मज चित्ते जैसा गर्भगळू उद्यमाते कोणीही नेणे तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटेही नाही मजची नाम पाही जेणे या ठेविले. पार्था, तुला एक गोष्ट प्रेमाने सांगतो की मी परमेश्वर तुमची सर्व पातळ्यांवर काळजी घेत असतो. कसं ते तुला आता समजावून सांगतो. आईच्या पोटातला गर्भ आईच्या व्यतिरिक्त जसा कोणताही व्यवहार जाणत नाही ना, तसेच परमभक्त हे माझ्या ईश्वरी अस्तित्वात
पूर्णपणे विरघळून गेलेले असतात. ज्यांनी आपले मन मलाच अर्पण केलेले आहे त्या परमभक्तांना या जगात, या विश्वात माझ्या वाचून काहीच प्रिय वाटत नाही रे. किंबहुना ज्या भक्तांनी आपल्या जगत असलेल्या आयुष्याला जणू काही माझंच नाव दिलेलं आहे, इतके ते माझ्याशी एकरूप झालेले असतात. असे अनन्य भावाने आणि स्थिरचित्त बुद्धीने जे केवळ माझीच उपासना करतात त्या माझ्या प्रिय भक्तांची मी उत्कटतेने सेवा करतो. असे हे माझे प्रिय परमभक्त ज्या क्षणी आपल्या सगळ्या चित्तवृत्ती एकवटून एकरस होतात त्या भाग्यवान क्षणापासून मी त्यांची चिंता व्हायला लागतो. अशा या माझ्या परमभक्तांनी जे जे म्हणून काही करायचं असतं ते सर्व मग मीच करायला लागतो. हा योगक्षेमू अवघा तयाचा मजसी पाडीला पांडवा जयाची या सर्व भावा आश्रयोगी. पार्था, पंख न फुटलेल्या पिल्लाचं संपूर्ण जीवन जसं त्याची माय जी पक्षिणी ती जगत असते ना, तसे माझ्या या भक्तांचे माझ्या संदर्भातलं जगणं असतं रे. लहान बाळाला तहान भूक हे काहीही माहिती नसतं. ते प्रकट करायला त्याच्यापाशी शब्द नसतात. तरीही त्या पिटुकल्या बाळाला, बाळाच्या आईला बाळाची तहान भूक सगळी कळत असते. ती प्रेमळ माय बाळाचे सगळं करते. तसंच मी माझ्या भक्तांना, ज्यांनी मला सारं सर्वस्व अर्पण केलं आहे, त्यांचं सर्व मीच काही करत असतो रे. त्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. माझ्या परमभक्तांच्या मनात माझ्याविषयी जो भाव निर्माण होतो तो मी त्यांना वारंवार देतो, त्याचं रक्षण करतो. जे भक्त मला सर्वार्थाने जपतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो. तो मलाच करावा लागतो, कारण ते माझे अत्यंत लाडके भक्त असतात रे पार्था. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतं श्रामी प्रयत्नात महा. भगवंत हे नेहमी आपल्या भक्तांची काळजी घेतात. भक्त जसा मला शरण येतो तेव्हाच भगवंत त्या आपल्या भक्ताला आपल्या प्रेमकुशीत घेऊन त्याला आश्वासक आश्रय देतात, त्याचा नित्य सांभाळ करतात. तो परमभक्त मला जे जे म्हणून अर्पण करतो त्या परमभक्ताला मी ती वस्तू दामदुपटीने देतो. त्या परमभक्ताच्या मनातले ओळखून त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. परंतु जो परमभक्त आपले सार सर्वस्व अर्पण करतो त्या भक्ताला मी माझं अवघं ईश्वरी अस्तित्व बहाल करतो. हे पार्था, मी त्याच्या अधीन होतो. पानं, फुलं, फळं, पाणी इत्यादी जे जे भक्त मला अर्पण करतात ते सगळं वास्तविक मीच तर निर्माण केलेलं असतं. त्याचे विस्मरण भक्तांना झालेले असते. वास्तविक पाहता या सर्व गोष्टींचा मीच भोगता आहे. संपूर्ण विश्व मी निर्माण केले आहे. ह्याचे विस्मरण माझ्या भक्तांना झालेलं आहे. म्हणून मी माझ्या सर्व भक्तांना सतत सांगत असतो की तुम्ही मला जी फळं, फुलं, पत्री, दुर्वा, पाणी जे जे प्रेमाने अर्पण करता त्याचा मी स्वीकार करतो आणि भक्तांना दुःखमुक्त करतो. हे पदार्थ मला महत्वाचे नाहीत, तर भक्तांचे अर्पण भाव मला महत्वाचे आहेत. ते मी महत्वाचे मानतो, कारण मी स्वतः भावाचा भुकेला आहे. मला भक्ती प्रिय आहे. फळे, फुले, पत्री, दुर्वा हे सारे निमित्त मात्र आहे. मला अर्पण बुद्धी महत्वाची आहे. भगवंताच्या उपासनेत प्रेमाची आणि आत्मीयतेची आवश्यकता असते रे पार्था. पै भक्ती एकी मी जाणे तेने साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भल ते या. येर पत्र पुष्प फळा ते भजावया मिस केवळ. वाचुनी आमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व. ज्ञानदेव प्रस्तुत श्लोकांवर भाष्य करताना म्हणतात की पार्था, मला फक्त निखळ प्रेम हवं रे. त्या प्रेमात उचंबळून येणारा जो भक्तिभाव आहे तोच मला आवडतो रे. भक्तीची तहान हवी. त्या निमित्ताने एखाद्या डेरेदार वृक्षाचं पान जरी मला तू प्रेमाने अर्पण केलंस ना तरी ते मला प्रिय आहे. माझा परमभक्त अत्यंत प्रेमाने मला फळं, फुलं, पानं जेव्हा अर्पण करतो तेव्हा मी माझे पुढचे 2 हात ते घेण्यासाठी पुढे करतो. तुला मी एक अत्यंत रम्य आठवण सांगतो. एकदा मला भेटायला माझ्या सोन्याच्या द्वारकेत एक अत्यंत गरीब ब्राह्मण आला होता. त्याच्या अंगावर असंख्य ठिगळे लावलेले उपरणे आणि सदरा होता. त्याचं नाव सुदामा.
आम्ही गुरुगृही ज्ञान ग्रहण करताना तो माझ्या सोबतच होता. कित्येक वर्षांनी तो मला भेटायला आला होता. मला हे ज्ञान झाले होते की तो माझ्याकडेच येतो आहे. त्याच्या मुखात केवळ माझंच नाम घुमत आहे. तो दरबारात आला तेव्हा मी 9व्या पायरीवर असलेल्या माझ्या सोन्याच्या सिंहासनावर बसलेलो होतो. मी झरकन खाली उतरलो आणि मी त्याला एकदम आत्मनिवेदन भक्तीच्या 9व्या पायरीवर नेऊन माझ्या सिंहासनावर बसवले. त्याची मी पाद्यपूजा केली. जेव्हा संपूर्ण राज्यसभा श्वास रोखून माझ्याकडे पाहत होती, मग मी त्याच्या खांद्यावरचे उपरणे खेचले. त्या उपरण्याच्या गाठी सोडवत त्या उपरण्यात बांधलेले मुठभर पोहे प्रेमाने खाल्ले. त्या पोह्यांचा मी मनसोक्त आस्वाद घेतला. तू त्याला साक्ष आहेस. तुला हे माझे भक्ती प्रेम आठवते ना रे? म्हणून माझ्या प्राणप्रिय परमभक्ता, तुला मी आता एकच निखळ सत्य सांगतो. ते अवधान देऊन श्रवण कर. मी फक्त माझ्या भक्ताची प्रती केवढी उत्कट भक्ती आहे एवढंच मी जाणतो. कारण मला फक्त भक्ती प्रिय आहे. मी त्या भक्ती प्रेमात लहान मोठा हा भेदभाव जाणत नाही. कुणाचेही फक्त भक्तिप्रेम जेवढे आहे तेवढंच मला प्रिय आहे. माझ्या परमभक्तांच्या घरी मी पाहुणा होऊन अचानक त्याच्या भक्तिद्वारात उभा राहतो आणि माझ्या परमभक्ताला मी प्रसन्न दर्शन देतो. पाने, फुले, फळे ही माझ्या परी ओसंडून वाहणाऱ्या भक्तीची निमित्त मात्र आहेत. हे सारे केवळ प्रासंगिक असते रे. मी या गोष्टींचा भुकेला नाही, तर मी केवळ भक्तांच्या अंतःकरणात चंदनगंधासारखी दाटून आलेली जी भक्ती असते ना, त्या अतूट भक्तीचा आशिक आहे. या भक्तीने मी वश होतो. पुढचा श्लोक आहे. मत्कर्म रुमंतो परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः सह मामेती पांडव. पार्था, एक लक्षात घे की जो माझा भक्त माझाच जप करतो, माझेच संकीर्तन करतो, माझ्याच ध्यानात मग्न होतो, जो सत्संगात अष्टोपहर राहतो, थोडक्यात जो भक्त भगवंताच्या संबंधी कर्माने निष्काम भावनेने रत होतो आणि आपला वर्ण, आपला आश्रम, काळ, जगत असलेली परिस्थिती ह्याच्या कशाचाही विचार न करता केवळ माझे स्मरण करीत राहतो. मी कसा प्रसन्न होय ह्याचा तो सतत विचार करत राहतो. प्रत्येक लौकिक कर्म मला फळासहित अर्पण करतो. तोच माझा खरं तर परमभक्त असतो. सत्य सांगायचे झाले तर जो भक्त विहित कर्मे अंतःकरणपूर्वक सर्व काही करीत असतो आणि फक्त हाच भाव त्याच्या मनात तळत ठेवत असतो, तो माझ्यासाठी कर्मतत्पर असतो. तो भक्त मतपरायण आणि माझाच प्रेमी असतो. अशा या माझ्या भक्तांची प्रापंचिक सुखदुःखांची आसक्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो कामना विरहित होतो. तोच माझा परमभक्त असतो. मी भगवंताचाच अंश आहे या सत्याचा तेव्हा त्याला अनुभव येतो, तेव्हा मजविषयी त्याला आसक्ती निर्माण होते आणि जगत असलेल्या सुखदुःखाची निवृत्ती हे अनुभव मतपरायण झालेल्या परमभक्ताला सतत येत राहतात. असा भक्त शेवटी मलाच प्राप्त होतो, त्याला माझी प्राप्ती होते. मग भूते हे भाष्य विसरला, जे दिठी मीही आहे सुदला, म्हणून निर्वेर जाहला सर्वत्र भजे. ऐसा जो भक्त होय तयाचे त्रिधातुक हे जे जाये, ते मीच होनी ठाये पांडवागा. 10व्या अध्यायामध्ये भगवंतानी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला काही निवडक विभूतींचे अक्षरदर्शन घडवले होते. तेव्हा अर्जुनाला अंतःकरणपूर्वक आनंद झाला होता. म्हणून अर्जुनाने भगवंताला विनंती केली होती की भगवंता, मला तुझ्या विभूतींचे तू अक्षरदर्शन घडविलेस. माझ्या या अक्षरदर्शनाने माझं समाधान झाले नाही. उलट माझ्या भक्तिभरल्या अंतःकरणात या विभूतींचे प्रत्यक्ष दर्शन घडावे या विचारांच्या आता लाटा उसळत आहेत. मी तुला हात जोडून विनंती करतो की मला तुझ्या या दिव्य विभूतींचे तू दर्शन घडव. स्वतः भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या भक्तिप्रेमात सर्वस्वाने गुंतले होते. भगवंतानी अर्जुनाला महत्वाच्या प्रमुख विभूतींचे प्रत्यक्ष दर्शन घडवलं होतं. भगवंतानी परमभक्तीचे हे प्रत्यक्ष दर्शन घडवताना म्हटलं आहे की
पार्था, मला जर तुला प्रत्यक्ष जाणून घ्यायचं असेल, मला प्रत्यक्ष तुला पाहायचं असेल, तसेच माझ्यात ईश्वरी अस्तित्वात विलीन व्हायचं असेल, ते केवळ माझी अनन्य भक्ती केल्यानेच तुला शक्य होईल. तुला मी काही दृष्टांत देतो, ते तू ध्यानपूर्वक ऐक. भक्ताची भक्ती प्रती कशी हवी, तर ती आकाशातून सतत कोसळणाऱ्या पावसाच्या धारांना, ह्या पृथ्वीशिवाय जशी अन्य गतीच नसते ना, या सतत कोसळणाऱ्या संततधारांना केवळ ही पृथ्वी जशी सामावून घेते, किंवा किंवा आपली अवघी जलसंपदा घेऊन पवित्र गंगा नदी जशी समुद्राला शोधत वेगाने धावत जाते आणि एकदा का समुद्रात मिसळली की समुद्रातच विलीन होऊन जाते, त्याप्रमाणे सर्व प्रेमभारल्या भावना एकवटून भक्ती प्रेमाचा उमाळा मनात दाटून येतो. ह्या भक्ती भावनांना जेव्हा अनावर होत येतो, तो इतका येतो की माझा परमभक्त माझ्या अंतःकरणात झंकारत राहतो ना, तेव्हाच भक्त भगवंत अवघ्या अस्तित्वाने एकरूप होऊन जातात रे. पार्था, तुला एक निखळ सत्य सांगतो. जेव्हा भक्ताला माझं वाचून दुसरं काहीही सुचत नाही, त्या क्षणी त्या माझ्या परमभक्ताला मला जाणून घेणे अगदी सहज जमते. तेव्हाच मी त्या माझ्या परमभक्ताच्या दृष्टीचा विषय होतो. जोपर्यंत सूर्योदय होत नाही तोपर्यंत आकाश अंधारात असते, परंतु एकदा सूर्योदय झाला की संपूर्ण ब्रह्मांडात प्रकाशच प्रकाश पसरला जातो. अवघी सृष्टी प्रकाशाने नाहून निघते. त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष साक्षात्कारी दर्शन त्या परमभक्ताला होते. त्याच्या आयुष्यातल्या षड्रिपूंच्या एरझऱ्या पूर्णपणे संपतात. त्याच्या मनातले द्वैती भाव पूर्णपणे नाहीसे होतात. दैहिक भावनेने जगण्याचा त्याच्या आयुष्यातला घनदाट काळोख संपुष्टात येतो. मग मी वासुदेव, प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर, तो माझा प्राणप्रिय परमभक्त आणि सगळं विश्व हे एक होऊन जातं. इतकं एक होऊन जातं की माझा परमभक्त माझ्या अस्तित्वाशी समरस होतो आणि तो भक्त म्हणजे मीच होतो. पार्था, सत्य काय, तर जेव्हा माझा भक्त संपूर्ण जीवसृष्टीकडे समभावाने पाहतो, तेव्हाच त्याच्या भाग्यवान दृष्टीचा विषय मीच होतो. तेव्हाच तो निर्वेर अवस्था अनुभवू लागतो. तो माझ्याच भजनात दंग झाला आहे. त्याचे कफ वात पित्त या 3 धातूंनी एकत्र झालेले त्याचे मर्त्य शरीर ज्या समयी अंतसमयी पडते, तेव्हा तो माझा परमभक्त देहवसनानंतर माझ्या स्थायी विलीन होऊन जातो रे पार्था. तो मीच होऊन जातो. पुढचा श्लोक. भगवंताची उपासना करणारे भक्त 2 प्रकारचे असतात. काही भक्त सगुण साकार भगवंताची उपासना करतात, तर काही निर्गुण निराकाराची अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात. भगवंताविषयी पूर्ण श्रद्धा ठेवणारे हे जे उपासक असतात, त्या सर्व भगवंत भक्तांचा या अथक उपासनेमागे एकच उद्देश असतो, तो म्हणजे भगवंताची प्राप्ती. या दोन्ही प्रकारच्या भक्तांचा उत्कट संबंध नित्य निरंतर अशा भगवंतापाशी कायम असतो. महत्वाचं काय, तर आपण करीत असलेल्या विहित कर्माच्या प्रारंभी आणि कर्माच्या अंती फक्त भगवंताचं स्मरण असेल, तर कर्म प्रत्यक्ष करीत असताना त्या भक्ताच्या अंतःकरणात भगवंताचं नाम सतत झंकारत असतं. अशा या परमभक्ताच्या अंतःकरणात भगवंत भावाची विस्मृती क्षणभर सुद्धा नसते. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायापर्यंत भगवंताने आपल्या अत्यंत लाडक्या भक्ताला सगुण साकार स्वरूपाच्या दर्शनाची, सगुण साकार परमेश्वराची उपासना कशी करावी हे समजून सांगितलं. तसेच निर्गुण निराकार अक्षर ब्रह्माची उपासना कशी करावी हे सुद्धा समजून सांगितले. गीतेतला 12वा अध्याय हा भक्तियोग म्हणून संबोधला गेला आहे, कारण भगवंतानी भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या भक्तासंबंधी श्रेष्ठ भक्त कोण हा जो प्रश्न विचारला आहे, त्याचे निर्णायक उत्तर भगवंतानी या 12व्या अध्यायात सविस्तरपणे दिले आहे. आश्चर्य म्हणजे या अर्जुनाच्या सर्वोत्तम प्रश्नाचे उत्तर देताना भगवंतानी अत्यंत सखोल वेध घेत भाष्य केले आहे. या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकापासून 14व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकापर्यंत
भगवंत एकूण 73 श्लोकांमधून अविरतपणे बोलत आहेत. एवढे प्रदीर्घ भगवंताचे अर्जुनाला सांगणे, समजावून सांगणे हे गीतेतलं एकमेव प्रकरण आहे. भगवंत या प्रदीर्घ प्रकरणातून भक्तीचा विषय समजून सांगत आहेत. सर्व साधक भक्तांना सगुण साकार आणि निर्गुण निराकार या भगवंत स्वरूपाचा सांगोपांग वेध घेता यावा आणि साधकाच्या अंतःकरणात सगुण आणि निर्गुण स्वरूपातल्या एकतेचा बोध घ्यावा, त्याचं गूढ रहस्य समजावं हा प्रधान हेतू आहे. ज्ञानी भक्त त्याच्या आदर्श लक्षणाचे सिद्ध साधकांना ज्ञान व्हावे आणि मर्त्य प्रापंचिक संबंधातले वैयर्थ कळावे, भक्तीचे महत्व लक्षात यावे हा भगवंताच्या या भाष्याचा हेतू आहे. भगवंताच्या अंतःकरणात भक्ताच्या संदर्भात उत्तम भाव, भक्ताचे परमकल्याण व्हावे हाच मुख्य उद्देश असतो. हे गुप्त रहस्य अर्जुनाच्या या श्रेष्ठ प्रश्नामध्ये दडलेले आहे. म्हणून हा भक्तियोग गीतेतला 12वा अध्याय खूप महत्वाचा आहे. भगवंताचा भक्तियोग प्रत्येक साधकाने समजून घेतला तर त्याच्या उपासनेचे फळ भगवंताच्या प्राप्तीत निश्चित यश देईल. पुढचा श्लोक आहे. एवं सतत युक्ताये भक्तास्त्वा पर्युपासते ते चाप्यक्षर अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. भगवंताविषयी पूर्ण श्रद्धा अंतःकरणात ठसवणाऱ्या साधक भक्तांचा एकमात्र उद्देश, अक्षय उद्देश तरळत असतो. तो म्हणजे भगवंताचं अखंड प्रेम आणि भगवंताची प्राप्ती. त्यामुळे असे भाव मनात अष्टोप्रहर तरंगत ठेवणाऱ्या परमभक्तांच्या करीत असलेल्या कर्मामध्ये भगवंताचे स्मरण करीतच ते विहित कर्म पूर्ण करून आणि ते पूर्ण झालेले कर्म फळासहित अर्पण करीत असतात. ते भक्त सतत भगवंताचे चिंतन करीत भगवंताची उपासना करत राहतात. ही भक्तांची सगुणोपासना आणि काही परमभक्त अव्यक्त, अविनाशी, निर्गुण निराकार भगवंताची उपासना करीत आपले विहित कर्म करीत असतात. भगवंता हे दोन्ही प्रकारचे परमभक्त फक्त आपलीच उपासना करतात हे सत्य आहे. भगवंता, मला आता जाणून घ्यायचं आहे रे की सगुणोपासना करणारा योगवेकता श्रेष्ठ, निर्गुणोपासना करणारा भक्त श्रेष्ठ असतो. म्हणजे असे की सर्वोत्तम योगवेकता कोणता परमभक्त असतो, सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ? माझ्या मनात या संदर्भात थोडा गोंधळ माजू लागला आहे. तुला सगुणोपासक परमभक्त प्रिय आहे का निर्गुणाची उपासना करणारा परमभक्त अधिक प्रिय आहे हे तू मला समजून सांग. सर्वोत्तम योगी पुरुष कोण असतो हे तू मला समजून सांग. सत्य सांगायचे झाले तर अर्जुनाची परमभक्ती स्वतः भगवंतांना अत्यंत प्रिय होती. भगवंताचे आपल्या ह्या प्राणप्रिय भक्तावर विलक्षण प्रेम होते. सगुणोपासना आणि निर्गुणोपासना या दोन्ही उपासना अर्जुनाच्या भक्ती हृदयात चांदण होऊन पाझरत होत्या. स्वतः भगवंत अर्जुनाच्या भक्ती भारल्या ज्ञानी सहवासात सतत वावरत होते. भगवंताचे सगुण साकार स्वरूप अर्जुन स्वतः अनुभवत होता. म्हणून अर्जुन हा सर्वश्रेष्ठ भक्त होता. भक्तीची सर्व लक्षणं त्याच्या सर्वांगातून नित्य प्रगट होत होती. तरीही अर्जुनाला सतत वाटायचं भक्तीची सर्व लक्षणं भगवंताच्या मुखातून प्रगट व्हावी. म्हणून त्याने भगवंताला प्रश्न विचारला की भगवंता, उत्तम योगी पुरुष कोण, सर्वात श्रेष्ठ योगवेकता कोण हे मला तुझ्या मुखातून जाणून घ्यायचं आहे रे. वास्तविक भगवंताने या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या पातळ्यांवर दिले होते. तरीही अर्जुनाची भक्ती तहान थांबली नव्हती. अर्जुनाची ही भक्ती तहान भगवंताच्या लक्षात आली होती. म्हणून भगवंताने 12व्या अध्यायामध्ये आपले भक्ती रहस्य विस्ताराने उलगडून सांगितलं. ज्ञानदेवानी ह्या श्लोकावर अप्रतिम भाष्य केलं होतं. अर्जुनाने आपल्या मनातले भक्तिभाव प्रगट करताना अत्यंत विनम्र स्वरात म्हटलं होतं, हे कीर माझा चित्ती प्रतीती आथीची निरुती परी पुसणे योगपती ते याची लागी. देवा, तुझे व्यक्त स्वरूप काय किंवा अव्यक्त स्वरूप काय, तुझी दोन्हीही श्रेष्ठ रूपे माझ्या भक्तिभारल्या हृदय गाभाऱ्यात नित्य ठसलेली आहेत. हा माझा सत्य अनुभव आहे. अर्थात ही सगळी तुझी कृपा आहे रे.
परंतु हे योगी राजा, माझ्या मनात आता एक विचार तरंगतो आहे की यातलं तुझं खरं रूप कोणतं रे? म्हणून मी तुला हा प्रश्न विचारतो आहे. तुला एक ठाऊक आहे की तुम्ही मला जे ब्रह्मांड व्यापी अतिभव्य रूप दाखवले ते तुमचे सत्य दर्शन आहे की तो एक चमत्कार आहे, हे मला समजून घ्यायचं आहे. मला एकाच गोष्टीची तहान लागली आहे की तुझ्या सगुण रूपाची पूजा करणारे तुझे परमभक्त, की ज्यांनी तुला सारं सर्वस्व अर्पण केलं आहे, जो फक्त मनोभावे तुझीच उपासना करतात, जे फक्त मनोभावे तुझीच उपासना करतात, ज्या परमभक्तांनी आपल्या भक्तिभारल्या अंतःकरणात तुला बंदिस्त करून टाकलं आहे, ते तुझे परमभक्त, आणि जे अक्षर अव्यक्त अनिर्देश, ज्याला निश्चित प्रदेश नाही, असे तुझे निर्गुण रूप जाणणारे, ज्ञान पातळीवर स्थिर होऊन उपासना करणारे योगी पुरुष, या दोन्ही प्रकारच्या परमभक्तांमध्ये म्हणजेच भक्त आणि योगी पुरुष यामधली तुझ्या स्वरूपाला नेमकं कोणी जाणलं आहे? सगुण भक्ताने तुला जाणलं आहे की निर्गुण भक्ताने जाणलं आहे? तुला नेमकं कोणाला तुझं ज्ञान झालं आहे, हे तुम्ही मला आता विस्ताराने सांगा. परमश्रेष्ठ अर्जुनाने भगवंताला हा भक्तिभारला प्रश्न विचारला तेव्हा भगवंताला अतिशय आनंद झाला. भगवंत आपल्या प्राणप्रिय परमभक्ताला म्हणाले, पार्था, तू आज फार चांगला प्रश्न विचारला आहेस रे. मी तुझ्या या प्रश्नाचे अगदी विस्ताराने उत्तर देतो. पुढचा श्लोक आहे. श्री भगवान उवाच, मय्यावेश मनोयेमां नित्ययुक्ता उपासते, श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. आपल्या ह्या चंचल मनाची तीव्र होड पार्था जिथे खेचली जाते, ज्याच्याविषयी आपल्या मनात विलक्षण प्रेम असते, ते सत्य असते. त्या चंचल मनाला भगवंताच्या ठिकाणी जर स्थिर केले, त्या क्षणी साधक भक्ताच्या लक्षात येते की भगवंत माझेच आहेत आणि मी भगवंताचा आहे. हे कधी घडते? जेव्हा मनाला भगवंताच्या प्राप्तीची ओढ लागते. मग मन आणि मनाला सतत खेचणारी बुद्धी भगवंताकडे वेगाने धाव घेते. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रत्येक साधक भक्ताने स्वतःच्या संपूर्ण अस्तित्वाला भगवंताला अर्पण करावे. तेव्हाच आपण करीत असलेली प्रत्येक कृती भगवंतासाठी होते. आपला मीपणा गळून पडतो. थोडक्यात, जेथे प्रेम आहे तेथेच आपलं मन आकृष्ट होते. फक्त भगवंताविषयी अतूट प्रेमभाव हवा. हा प्रेमभाव असला की साधक भक्त भगवंताशी जोडला जातो. पार्था, जे परमभक्त परमश्रद्धेने युक्त होऊन माझ्या सगुण साकार रूपाची उपासना करतात, माझ्यात अष्टप्रहर रत होतात, ते माझ्या मते सर्वश्रेष्ठ योगी पुरुष असतात. पार्था, कर्मयोग, ज्ञानयोग कोणत्याही मार्गाने उपासना केली तरी जो केवळ माझी भक्ती करतो तो श्रेष्ठ योगी पुरुष असतो. भगवंताने या श्लोकातून महत्वाचा विचार दिला की ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञान अज्ञानाचा नाश करते, तत्वज्ञान अज्ञानाचा नाश करते, हे त्रिवार सत्य आहे. परंतु भक्ती ही अज्ञान नाश करणाऱ्या ज्ञानापेक्षाही विलक्षण आहे. कारण ज्ञान भगवंतापर्यंत भक्ताला नेता येत नाही, परंतु भक्ती मात्र भगवंतापर्यंत परमभक्ताला पोचवते. भगवंत हे ज्ञानाचे भुकेले नाहीत, ते भक्तीचे भुकेले आहेत. भगवंतानी 5व्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकात ज्ञानमार्गावरून वाटचाल करणाऱ्या या ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. आणि 6व्या अध्यायात या 47व्या श्लोकात स्पष्टपणे म्हटलं आहे की कर्मयोगापेक्षाही भक्तियोग श्रेष्ठ आहे. थोडक्यात सांगायचे झाले म्हणजे भगवंतानी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला अतिशय सुस्पष्ट शब्दात सांगितलं की सगुण साकार भगवंताची उपासना करणारे श्रद्धेय परमभक्त हे सर्वश्रेष्ठ योगी पुरुष असतात. ज्ञानदेवानी या अत्यंत महत्वाच्या श्रद्धेय उपासना मार्गावर भाष्य करताना म्हटले आहे की तैसे सर्वेंद्रियासहित मज माझी सुनिचित्त, जे रात्रंदिवस न म्हणत वासिती. पार्था, पश्चिमेच्या काठावर सूर्यास्त जेव्हा होतो तेव्हा मावळणाऱ्या सूर्याबरोबर त्याची सर्व किरणं जशी पसरतात किंवा पावसाळ्यात नद्यांची पातळी वरवर चढू लागते, तशी
माझ्या सर्व श्रद्धेय परमभक्तांची माझ्या ठाई झंकारत असलेली श्रद्धा अखंड नामस्मरणाच्या मार्गाने आणि भजन मार्गाने जेव्हा वाढत जाते, प्रत्येक क्षणी त्यांच्या परमश्रद्धेला नामाची नवी नवी पालवी फुटते, त्याचप्रमाणे माझ्या सर्व परमभक्तांचे मजविषयीचे अपार प्रेम वाढत जाते. आपल्या सर्व इंद्रियांसहित हे माझे परमभक्त रात्रंदिवस मजमध्ये आपले स्थिर चित्त रोखून जातात, इतके की रात्र आणि दिवस ह्याचंही त्यांना भान राहत नाही. ते स्वतःच्या अस्तित्वाला विसरतात, इतके की केवळ नित्य श्रद्धेने माझी उपासना करणे एवढंच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होऊन जातं. अशा प्रकारचे जे भक्त आपले एकूण अस्तित्वच आपल्या प्रत्येक श्वासासहित मला अर्पण करतात, तेच खरे तर श्रेष्ठ योगी पुरुषोत्तम असतात. मी त्यांचाच झालेलो असतो आणि ते माझे झालेले असतात. एक श्लोक घेते शेवटचा. एक श्लोक घेते अजून काही. हो घ्या ताई. क्लेशो अधिकरस्तेषा तेषाम अव्यक्ता सप्त चेतसा अव्यक्ता ही गतिर् दुःखम देह रद्दी वाप्यते. पार्था, मी तुला केवळ एक सत्य सांगतो की सच्चिदानंद निर्गुण निराकार परब्रह्मात आपला अवघा जीव चित्त गुंतवलेल्या या योगी पुरुषांच्या साधनेत अपार कष्ट असतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे देवाभिमान असणाऱ्या साधकांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती केवळ अथक कष्टाने होत असते. याचे कारण म्हणजे जे निर्गुण उपासनेला श्रेष्ठ समजतात त्यांचे चित्त केवळ निर्गुण तत्वात रेंगाळत असते. निर्गुण तत्वात प्रवेश करण्यासाठी साधकापाशी 3 गोष्टी आवश्यक असतात. निर्गुण परब्रह्माला पूर्णांशाने जाणून घ्यायची विलक्षण आवड साधकापाशी हवी. निर्गुण निराकार परब्रह्म त्याच्या अस्तित्वावर दृढ विश्वास हवा. मुख्य म्हणजे साधकापाशी निर्गुण परब्रह्माला जाणून घ्यायची योग्यता हवी. आपल्या सद्गुरूंकडून निर्गुण निराकार परब्रह्माचा महिमा श्रवण केलेला हवा, तेवढी त्याची योग्यता हवी. निर्गुणोपासना ही मुख्यतः कष्टसाध्य आहे. पार्था, तुला एक महत्वाचं सूत्र सांगतो, तू चित्त एकाग्र करून ऐक. सगुणाची उपासना असो की निर्गुणाची उपासना असो, उपासना आवश्यकच आहे. खूपशा साधक भक्तांना सगुण उपासनेपासूनच निर्गुण उपासनेत प्रविष्ट व्हावं असं मनापासून वाटतं. परंतु ह्या साधकांचे चित्त निर्गुण साधनेत व्यग्र होत नाही. ते निर्गुणोपासनेत म्हणावे तेवढे तल्लीन होत नाहीत, कारण त्यांचा देहाभिमान किंचित का होईना त्यांच्यापाशी शिल्लक असतो. त्यामुळे या निर्गुण निराकाराच्या उपासनेत दंग होण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात. कारण एकच, सत्संग, आध्यात्मिक प्रवचनांचे श्रवण किंवा शास्त्र अध्ययन केल्यामुळे त्यांना निर्गुण उपासनेत प्रवेश करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे वाटेत येणारा देहाचा अभिमान नष्ट करण्यासाठी त्यांना अपरंपार कष्ट झेलावे लागतात. थोडक्यात काय, तर साधनेच्या प्रारंभिक अवस्थेपासून अंतिम अवस्थेपर्यंत सर्व निर्गुण उपासकांना सगुण साकार उपासनेपेक्षा खूपच मोठ्या प्रमाणात कष्ट झेलावे लागतात. या कष्टप्रद प्रवासावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी म्हटले आहे, सगुण भक्तीकडे मनाने न डोकावता आधारहीन अव्यक्त परब्रह्माच्या चरणी आपली भक्तिनिष्ठा अर्पण करणारे साधक भक्त, त्यांना स्वतःच्या शरीराशी सामना करावा लागतो. किती तहान लागली तरी तहानच प्यायची, थंडी वाजायला लागली तर थंडीच सर्वांगाभोवती लपेटून घ्यायची, कडक उन्हात देहाभोवती ऊनच पांघरायचं. इतकेच काय, मुसळधार पावसात कोसळणाऱ्या धारांच्या घरात राहायचे. भगवंत म्हणून ह्या संदर्भात म्हणतात, किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशू निचनवा, भाता रे विण करावा तो हा योगो. ही जी निर्गुणाची उपासना आहे ती नेमकी कशी आहे, तर मी म्हणेन की निर्गुण निराकार परब्रह्माच्या प्राप्तीचा योग म्हणजे पती विना नित्य सती जाणे आहे. या सती जाण्यात निधन पावलेल्या पतीचे निधन सुद्धा लागत नाही. रोज नव्याने मरणाशी झुंज खेळण्यासारखे आहे. आपण जर का हा महाप्रचंड पर्वत गिळायला गेलो तर आपले उलेसे मुख फाटल्याशिवाय राहील काय? तू मला सांग, नखे ही निर्गुणाची उपासना करणे केवळ अशक्य आहे. तू एक कायम लक्षात ठेव, जे योगी पुरुष योग मार्गाने अव्यक्त अशा परब्रह्माच्या प्राप्तीसाठी निघाले
त्यांच्या नशिबी अपरंपार कष्टाच्या वाटात उडवणे येते. तुला हे मी दृष्टांताच्या साह्याने हे दुःख समजावून सांगतो. ज्याचे सर्व दात पडलेले आहेत, तोंडाचं बोळकं झालेले आहे, अशा माणसाला जर भूक लागली तेव्हा लोखंडाचे चणे खाण्याचा जर दुर्दैवी प्रसंग आला तर त्याची भूक शमेल का? त्याला प्राण गमवावे लागते. पार्था, ज्याप्रमाणे पांगळ्या माणसाला वाऱ्याबरोबर धावण्याची स्पर्धा करता येत नाही ना, त्याप्रमाणे देहाभिमानी साधकाला निर्गुणाची प्राप्ती करून घेताना केवळ दुःखच सोसावे लागते. म्हणून पार्था, ज्या साधकांनी केवळ सगुणाची प्राप्ती व्हावी म्हणून भक्ती मार्ग स्वीकारला ना, त्यांना योगाभ्यासी साधकाचे कष्टप्रद दुःख कधीच सोसावे लागत नाही. म्हणून सर्वात भक्तियोग हा श्रेष्ठ आहे. नमस्कार ताई. धन्यवाद ऋताताई, मला संधी दिली आज या वाचाल या सत्रामध्ये बोलण्याची. नमस्कार, धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. खूप छान झालं, खूप छान, मस्त ऐकत राहावं वाटत होतं. सुंदर. फास्ट झालं. थँक्यू. धन्यवाद काकी. फास्ट झालं का खूप? नाही, व्यवस्थित झालं. झालं ना? छान बोललात. सगळ्यांना आवडलं तर मी असं वाचून दाखवते कधी कधी. कुठल्या विषयावरचं तुम्ही सांगा, त्याच्यावर मी सगळ्यांना वाचून दाखवत जाईन. दुताताईने सांगावं. विषय तुम्हीच निवडायचा. आपलं हे काय आहे की आध्यात्मिक पाहिजे. जे काही सगळे आध्यात्मिक बोलणार आहे त्या आध्यात्मिक विषयावर बोलायचंय. त्याच्या इतर बरोबर. विषयांना आपण हात लावणार नाहीये. तर ते तुम्ही हे जे तुमचं आहे ते वाचून दाखवलं तरी चालेल, जेव्हा म्हणजे अवधी असेल आपल्याकडे तेव्हा. तुम्ही खूपच छान सांगितलं. मी थोडक्यात फक्त धन्यवाद. मी सरिताईंचं वाचन खूप छान दिसतंय, भरपूर नाही, बाबांचे आशीर्वाद, स्वामींची कृपा सगळी. ते पुस्तकं त्यांनी एवढी छान छान मला सांगितलं ना, आता प्रत्येक वाढदिवसाला माझ्या घरी ते घेऊन यायचे एक पुस्तक बाबा. सगळं मला रोज म्हणजे सकाळी 9 वाजता हजर असायचे. मला एवढं आश्चर्य वाटायचं. म्हणजे अगदी आठवणीने माझ्या वाढदिवसाला दारामध्ये 9 वाजता बाबा हजर. त्यांचं स्वतःचे आशीर्वाद ते लिहायचे, स्वतः सुंदर अक्षर त्यांचं होतं आणि त्या अक्षराने सगळं पहिल्या पानावर त्यांच्या मला सगळे ते आशीर्वाद. असे 15 वर्ष माझी 15 पुस्तकं त्यांचे आशीर्वाद असलेली माझ्या घरी एक आठवण आहे ती. म्हणजे मला अजूनही मी ते उघडून वाचते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. सगळं पान उलटते, प्रत्येक पुस्तक काढते. अरे बाबांचे आपल्याला हे यावर्षीचे आशीर्वाद आहे, यावर्षी दिलेले आशीर्वादाचं ते मला खूप हे होत असतं ते अजून. आणि अजून वाटतं ते नाही, ते आहेत माझ्या बरोबर, माझ्या सोबत आहेत. खूप त्यांच्या मी असं हे होत असतं मला आठवण आली की. नक्की आहेत आपल्या बरोबर, नक्की आहे आपल्या बरोबर ते आहेत. त्यांचं लेखन हेच त्यांचं अस्तित्व आहे खरं म्हटलं तसं. कारण त्या लेखनातून ते मला दिसत असतं, जाणवत असतं त्यांचं अस्तित्व. ते नक्कीच आहेत आपल्यासोबत. आणि त्यांना असं वाचलेलं हे केलेलं खूप आवडेल. ते त्यांच्यापर्यंत नक्की पोचत असेल हे असते मला खात्री आहे. सुशलीताई, महाराष्ट्र व्यक्तिमत्व आणि तुम्ही त्याच्यावर बोलत होता तेव्हा डोळ्यात इतके अश्रू होते की मला तरी वाटलं मी याच्यावर कुठलीच प्रतिक्रिया त्या योग्यतेच नसतो की त्यांच्याबद्दल काही प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देणार. तर त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छिते आणि रजा मागते. पुन्हा एकदा आपण वाचा तर वाचा या सत्रात पुढच्या आठवड्यात आपल्याला शक्य नाही, पण त्यानंतर नक्की भेटूया. अप्रतिम सुंदर, म्हणजे काका तर शब्दांच्या पलीकडला लिहितात की जे आपल्या विचारांची झेप सुद्धा जिथं जाऊ शकत नाही तसं काका लिहितात. पण तुमचं सादरीकरण अत्यंत उत्तम होतं. मी सगळ्यांची रजा मागते महाराज आणि येते. धन्यवाद. जय श्री